नालासोपारा वृत्तांकनादरम्यान पत्रकार पोलिसांमध्ये वाद, व्हिडिओ व्हायरल। नालासोपाऱ्यात वृत्तांकन करत असताना पत्रकार आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेमुळे पत्रकारांच्या कामकाजाचे स्वातंत्र्य आणि पोलिसांच्या वर्तणुकीवर चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका घटनेचे ग्राउंड रिपोर्टिंग सुरू असताना ऑन ड्युटी पोलिसांनी पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत। घटनास्थळी उपस्थित पत्रकारांनी आम्ही पत्रकार आहोत, गुंड नाही अशी भूमिका मांडत पोलिसांच्या कथित वागणुकीचा निषेध व्यक्त केला। दुसरीकडे या घटनेबाबत संबंधित पोलिसांची अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही। या घटनेनंतर पत्रकारिता स्वातंत्र्य, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आणि वृत्तांकन करताना माध्यम प्रतिनिधी व पोलीस यांच्यातील समन्वय या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय होता, वादाचे मूळ कारण काय आणि या घटनेवर संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार, पहा लोकमंच मराठीचा हा विशेष अहवाल। या घटनेबाबत विविध दावे आणि आरोप समोर येत असले तरी संपूर्ण वस्तुस्थिती संबंधित तपास आणि दोन्ही बाजूंच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होईल। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर लोकमंच मराठीची नजर कायम राहणार आहे। लोकशाही ही यांची लोकशाही ही यांची लोकशाही ही यांची लोकशाही मारा तुम्ही मारा आम्हाला मारा असे बोलतात हे पोलीस हे पोलीस हे पोलीस। आपण काय सांगाल का पत्रकाराला धक्काबुक्की केलेली आहे? खरं तर आज मतदान प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं धक्काबुक्की केली आमचं निषेध केलं। आज मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला। खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे, पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे। पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन। एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते। अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे। सर, खासदार लीना पाटलांच्या पत्रकारांसंदर्भात जी वर्तणूक आहे ते सर्व देशभर चर्चेचा विषय असताना ही घटना घडलेली आहे। एकंदरीत या संदर्भात कसं बघताय पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात? मी आत्ता नालासोपारला आहे। मी नालासोपारला भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे। महाराष्ट्रात कुठे काय घडतं त्याच्या पडसाद देशात काय उमटतात ह्याचं मी तरी हे काय मूल्यांकन करू शकत नाही। वरिष्ठ आमचे नेते आहेत ते सगळे या संदर्भात बोलतील, पण मी एवढंच सांगेन की कोटेकरावरती ज्या प्रकारे जो त्यांना ढकलण्यात आलं त्याची मी चौकशी निश्चितपणे करण्याची मागणी DCP यांच्याकडे निश्चितपणे करेन। पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी पुन्हा ते सांगेन, पत्रकाराच्या मी ह्या संदर्भात चौकशी करायला निश्चितपणे त्यांना आग्रह करीन। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।